अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आक्रमक भूमिका घेतली। ठाकरेंकडून मुंबईनंतर आता नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे। आता ठाकरेंच्या या आंदोलनाला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आव्हान दिलंय। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणा संघर्ष तापण्याची चिन्ह आहेत। पाहूयात। ठाकरेंची रामरक्षा, राणांची हनुमान चालीसा। ठाकरेंविरोधात नवनीत राणा पुन्हा मैदानात। नागपुरातील आंदोलनाला अमरावतीत उत्तर। राणांचं शनिवारी हनुमान चालीसा पठण। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांचा ठाकरेंवरील राग सर्वश्रुत आहे। हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेला संघर्ष आता नागपूरच्या रामरक्षेविरोधात पुन्हा दिसणार आहे। कारण शनिवारी दुपारी ठाकरे नागपूरच्या रामनगर राम मंदिरात रामरक्षा पठण करत असताना इकडे अमरावतीत राणा हनुमान चालीसा पठण करणार आहेत। अमरावतीच्या हनुमानगढीवर राणांच्या हनुमान चालीसा पठणाचं आयोजन केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणा हा धार्मिक संघर्ष पाहायला मिळणार आहे। उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीसाच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीने त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीसा वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगढीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा। माझे देव आणि माझी भक्ती हे कोणालाही उत्तर देण्याकरिता नसते। कारण 14 दिवस जेव्हा जेलामध्ये मी राहिली ॲज ए महिला खासदार म्हणून ते प्रत्येक क्षण मी त्या जेलामध्ये कसे काटले ते मला माहित आहे आणि माझे परिवारांना आणि माझे लेकांना माझे परिवाराचे सदस्यांना माहित है। मुझे इतना मालूम है कि भगवान के आगे हर कोई झुकता है पर जनाब उद्धव ठाकरे जी को बहुत लेट होता है। नवनीत राणांचं हे आंदोलन उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला राजकीय प्रत्युत्तर आहे। त्यामुळे शिवसेनेने देखील या आंदोलनाला समर्थन देत ठाकरेंना डिवचलंय। नवनीत राणा दाम्पत्याने मुंबईला आरती करायचा प्रयत्न केला। सत्ता होती, आपल्याकडे ताकद होती, त्यांना तातडीने अटक केलं, 13 दिवस जेलमध्ये ठेवलं। आता हेच असे आता ते आरती करायला दुसरीकडे चाललेले आहेत। आता जर यांच्यावर कारवाई झाली तर काय म्हणतील, परंतु हे सरकार त्यांच्या आरतीला कुठे अडवणार नाही। अत्यंत भक्तिभावाने त्यांनी आरती करावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा राहणार। राणांच्या या आंदोलनावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मवियाच्या नेत्यांनी मात्र पलटवार करत टीका केल्याचं पाहायला मिळालं। मला त्याबद्दल काय बोलायचं नाही। ज्यांना हनुमान चालीसा बजरंगबलीचा गदा कुठं चालला ते अमरावतीमध्ये दिसलं। कोणाच्या पाठीवर वार केलाय तो जय बजरंगबली म्हणून गदा कुठाच्या पाठीवर आणि कशी पाठ लाल केली हे अमरावतीकरांनी हनुमानच्या रूपानं दाखवलं। त्यामुळे तिथे काय बोलायची गरज नाही। हा एक राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आहे। शिवसेना ही या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची जनक आहे, लक्षात घ्या। आजही मातोश्री ही हिंदुत्वाची राजधानी आहे, मुख्य केंद्र आहे। जर कोणाला असं वाटत असेल की आम्हीही हिंदुत्ववादी आहोत तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे। यात का राजकीय पक्षाचा प्रश्न नाही आहे। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या सेनेनं आक्रमक भूमिका घेत रामरक्षा आंदोलन पुकारलं। ठाकरेंच्या आंदोलनाविरोधात भाजपच्या राणा पुन्हा हनुमान चालीसा पठण करणार आहेत। त्यामुळे शनिवारी एकीकडे नागपुरात प्रभू रामाचा नारा तर तिकडे अमरावतीत हनुमानाचा जयघोष असा राजकीय संघर्ष पाहायला मिळेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।